मंत्री माणिकराव कोकाटेंनी भुजबळांबाबत नरमाईची भूमिका घेतलेली आहे। भुजबळांबाबतचा विषय आपल्या बाजूने संपला असल्याचं माणिकराव कोकाटे म्हणाले। भुजबळांबाबत बोलू नये असं पक्षाने सांगितल्याची माहिती ही कोकाटेंनी दिलेली आहे। तर छगन भुजबळांबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, आपण आता यावर काही बोलणार नाही असं मंत्री त्यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान 2 दिवसांपूर्वी भुजबळांच्या नाराजीवर बोलताना पक्षानं त्यांचे खूप लाड केलेत, आणखी काय करायला हवं असा सवाल करत भुजबळांवर कोकाटेंनी निशाणा साधला होता। मात्र त्यानंतर आता त्यांची भाषा नरमल्याचं दिसतं आहे। ज्यांना जिथे जायचंय तिथे जाऊ शकतील, ते काय अडचण नाही। त्यांना केंद्रात जायचं तर अरे बघ त्यांना विचारा त्यांना काय आवडेल ते। मला मी कसं काय सांगू त्यांना काय आवडतं ते? हा प्रश्न त्यांना विचारलेला योग्य राहील ना? नाही, माझे नेते अजितदादा पवार आहेत। माझे नेते अजितदादा पवार आहे आणि माझे नेते आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे। थोडं माझे नेते दुसरं कोण नाही। पक्ष दुर्लक्ष करतोय त्यांच्या मागणीकडे? नाही, असं काही नाही। पक्षाने पुष्कळ लाड केले, आता काय करायचं राहील? लाड किती लाड करायचे मला सांगा तुम्ही? आता पुष्कळ लाड केले आहेत पक्षाने। या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक आहे पवार साहेबांबरोबरचा। पवार साहेब आणि आम्ही दोघे याचे प्रमुख संस्थापक आहोत। खरं म्हणजे माझा जो एटेन बंगला होता विरोधी पक्षनेत्याचा, तिथेच हा झेंडा कुठला असावा, नाव काय असावं, व त्याची जे निशाणी आमची घड्याळ कशी असावी, एवढंच नाही तर घटना अमुक तमुक सगळं काय केलेलं आहे। आणि मी या प्रांताध्यक्ष सुद्धा पहिला आहे। कोकाटे हे तसं पाहिलं तर उपरे आहेत। तो प्रश्न माझ्याकडून तो प्रश्न संपलेला आहे। मला पक्ष पातळीवरनं सांगण्यात आलेलं आहे की त्याच्यावर भाष्य करायचं नाही। पक्षांतर्गतचा विषय आहे, वरिष्ठ पातळीवरचे लोक त्यावर निर्णय घेत आहेत, वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे। त्यामुळे तो विषय माझ्या दृष्टीने महत्त्वाचा नाही, गौण आहे, तो विषय संपलेला आहे।